गोव्यातील कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात, म्हणून सिंधुदुर्गातील तरुण त्या मिळवण्यासाठी मोठी धडपड करत असतात. यातल्या काही जणांना कंपन्यांमध्ये चांगली नोकरी देखील मिळते, पण काही कंपन्या त्यांना कशा त्रासात घालतात याचं ताजं उदाहरण गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेनं उघडकीस आणलंय. एका कंपनीनं सिंधुदुर्गातील 2 तरुण आणि एका तरुणीच्या माध्यमातून गोव्यातील तब्बल 500 जणांना 2,90,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सावंतवाडीची सारिका पिळणकर, दिगंबर भट आणि सुभाष धुरी यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांतिस्तेव गावातील रहिवासी वेनॉन डायस यांनी एक तक्रार दिली होती. या तक्रारीत बायो इस्टेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं गोव्यातील 500 जणांना 2,90,00,000 रुपयांचा गंडा घातल्याचं सांगण्यात आलं होतं. याविषयी तक्रारीमध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या तक्रारीनुसार बायो इस्टेट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं म्हापशात एक कार्यालय उघडलं होतं. त्या कार्यालयामधून एक जाहिरात केली जात होती. पेडणे तालुक्यातील तोरशे गावामधील जमिनींची विक्री चालू आहे. कंपनीच्या निवृत्ती वेतन योजनेत गुंतवणूक करा. कंपनीमध्ये बाय कॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करा, अशा प्रकारच्या जाहिराती केल्या जात होत्या. याला भुलून गोव्यातील सुमारे 500 जणांनी त्यात मोठी गुंतवणूक केली. ठरल्याप्रमाणे तक्रारदार भूखंड आणि इतर मोबदला मिळवण्यासाठी कार्यालयाकडे गेले असता ते कार्यालय बंद असल्याचं त्यांना आढळून आलं. या प्रकरणी डायस यांनी तक्रार दाखल करताच पोलिसांनी कंपनीसह संचालक गुलाबराव करंजुले, त्यांची पत्नी अश्विनी गुलाबराव करंजुले, आनंद केवळ रमानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान सोमवार 22 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गच्या सुभाष धुरी, दिगंबर भट आणि सारिका पिळणकर या तिघांना अटक करण्यात आली आहे. कारण हे तिघे लोकांना जाऊन कंपनीच्या योजना सांगायचे. एकंदरीत प्रकरण बघता अशा कंपन्यांमध्ये नोकरी करताना सगळ्यांनीच सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे हे स्पष्ट होतं. याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.